शंभू काय करीतो? कांदा भरितो काय? हा ते अंगाला काढायला येतो चाळीचे जाळीतून वम्या परा वम्या उठा शाळात नाही जायचं आज. हा उठा फार उजाडलाय. गुड्या उठा उठ 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 शाळात नाही जायचं. पोरा सवारल्या उठा 8 वाजत आला. चला उठा आंघोळी बिंगोळी करा सवारा शाळात. मम्या चला उठा लवकर. आंघोळी पांगोळी झाल्या करून आता स्वयंपाक चालू आहे. तोपर्यंत मी बकरांना पाला घेऊन येतो. आलोय आता इकडे शेतात कोयता घेऊन बकरांना पाला न्यायला. इकडे समोर सुबाबळेचा बोरीचा पाला आहे. चला पाला आणायला जाऊ आता. एवढं उंदराची लयच घुगी पडेल उन्हाळभर. तर तुम्ही विचार करीत असतील मित्रांनो का उंदराने बोक्षी पाडेल तेडे बोय आळी काय घालेला अशी मातीची डायरेक्ट बोक्षी का नाही बुजवेल. तिकडे बोक्षी उंदराची तर साईडनं आळा घातला बॉक्सा नाही बुजावला. तर आळ्याचा असा फायदा आहे पावसाळभर आहे ना खेकडा ते बॉक्सात राहता आणि उन्हाळभर उंदरा राहता. तर आता किती बुजावली ना तर ते खेकडा बॉक्सी ना उकरून टाकता लगेच थोड्या वेळानं. तर ते त्याच्यामुळे ना आळी जर घातली ना अशी साईड ना म्हणजे परत एकदा दाखवतो. बांधोळी हे उंदराचा बॉक्स सोडून द्यायचा इकडींचा समोरचा आणि साईडना आळा मारून घ्यायचा बांधोळी घालून बॉक्सा मोकळा ठेवायचा. म्हणजे खेकडे येणार जाणार. आणि ते आपण काय करतो बॉक्सला डायरेक्ट माती लावतो. माती लावली ते खेकड डबल उकरीतं त्याचा दरवाजा चालू करीते. ते अशी बांधोळी असली ना खेकडाचा दरवाजा मोकळा आणि उकरीतही नाही बार बार. तर कधी मध्ये उकरीतं म्हणायला पण एवढं बार बार बुजवाय नाही लागत. कुठं नवीन गोगा पाडलाय उंदराचा बॉक्सा. पाय पाणी जाऊ राहिलंय आवाज तर येतो तो मला. चला त्याला आळा मारून घेतो असा आणि मग पाला आणायला जातो. तर जिडं जिडं भाताचं पाणी जातो आता तिडं तिडं लिपून घेतलंय. दररोज सुबावळीचा पाला नेतो. आज मला तर वाटत आहे ना बोरीचा पाला न्यावा. बोरीचा पाला बराच चांगला आहे. तर चला आज बकरांना ना बोरीचा पाला नेतो. आणला एकदाशी पाला जरा टांगून निड बकरांना. पाला वेला घालून झालाय बकरांना. आता फवारायला जातो. औषध बादली घेतो जातो फुलवर टमाटा फवारायला. आता आलोय फवारायला इकडे फुलवरून ये टमाटे. तसं दर व्हिडिओमध्ये पाहताच तुम्ही इकडे खाली पंप भरून राहिलो. औषधं टाकल्या घेतो फवारून पाणी याच्या आत. कारण कालचं कांदाही भरायचं राहिल्या गोण्या. सकाळपासून बराच उरकायचे मागं लागेल कामा. पण मग कांदा आजही वाताक नाही भरून काय माहीत. पण मग आज भरून झालंच पाहिजे उद्या गाडी जाणार आहे. त्याला घेतो फवारून पाणी याच्या आत. आलो आता कांदा भरायला. खादीचे कोण भरले तेवढे टाचून टाकतो लगेच. पटापट परत फुलवर काढायला लागेल. तसे का अर्धा भात का भरलाय कोणा 15 आणून द्या मगून मी 5 आणल्या त्या. हा काय पाहू फोन करून पाहून नंतर. कांदा भरायचं टाकून शेळ्यांचा टाइम झालाय. आता शेळ्या शिळकी कस नेऊन घाली तू कारण फुलवरही घेऊन जायचे दुपारनंतर साखर फाट्यावर पाहिलं. हा आवरतील ना एकटीला इकडे वर डोंगरा काय इकडे वर नेऊन घालीतून मी येतो परत गोण्या भरू लागायला. गोण्या भरून झाल्या का जातो मग फुलवर घेऊन साखर फाट्यावर. मित्रांनो आंबलावाल्याचा असा राहते तर आंबल नसल्यावर पैसे देवा. ते शेळ केली मी शेळ्या इडवर आणून घालणार होतो तर ती अर्धीच रस्त्यावरून फिरून गेली मागं पळत. ती मिसरी घरी विसरून आली. तर आहे थोड्या वेळ चारितो मी येईल ती मग मी जाईल घरी कांदा भरायला आणि फुलवर घेऊन जायला. मस्त आणल्या चाराय बी लागल्या.
निवंत. तर शिळकी कावाशी येते नाही कुठं दिसत अजून रस्त्यानं. येईलच ती. डायरेक्ट घरी गेलते का? मग तिकडून आणायची ना गुढीची मम्मी कोण का नाही चालणार? ते आहे बुवा. मग आजचे दिवस मिसरी नसते लावले तर फार करमला नसता का? आंबलवाल्याचं लय अवघड आहे. चालेल जाऊ का मग आता घरी? पुढं नाही यायचं का इडच? कारण इडच साहेब नाही एकटीला आवरत्या का नाही. मेस कस तरी दगडा फेकू फेकू आवरल्या. हा आलो आता. तोडून राहिलो. पाया वाढली फुलवर व्हायला आपली जब्बर मोठा गंध. जोडीदाराला मदत बोलावली कारण लयच आबाळ झाली. जोडीदार वावायलाय बस. चल मग. हा रस्ता लय अवघड आहे इडणी. इडणी गाडी काढणं म्हणजे लयच अवघड. कारण खाली कट्ट आहे बांधाचा. सारं चिकदाळ व्हायला आहे. अंगून उंच आहे बांध. कचरू के खिलाडी वाणी डायरेक्ट इडणी गाडी काढायला लागते हळूहळू हळू. चला एकदाशी घेतले डांबरेल काढून. आलो इडं साखर फाट्यावर. इडं लावली फुलवर झाली चालू करीतो. तर फुलवर बिलवर विकून झाले वपून झाले. तर जातो आता घरी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.